2026 चालू होणार आहे. या नवीन वर्षात आपण अगदी मनापासून काही उपाय केले तर नक्कीच याचे फळ भेटतील. घरावरील अशुभ नजर टाळण्यासाठी, वर्षभर आनंदी राहण्यासाठी आज जे उपाय सांगणार आहे ते तुम्ही 2026मध्ये नक्की करून बघा. तर चला कोणते उपाय आहेत ते पाहूया. 2025 हे वर्ष अनेक अर्थाने विशेष ठरले. शुभ आणि अशुभ असे अनेक अनुभव अनेकांनी घेतले. 2026 या नववर्षाच्या निमित्ताने संकटे, समस्या, अडचणी टळून सगळे कल्याणाचे मंगलमय होवो अशी अनेकांची इच्छा असेल. आपल्याला घरावर अशुभची नजर नसावी असे प्रत्येकाला वाटत असते. घरात शुभ घडावे, सकारात्मकता राहावी यासाठी अनेक उपाय केले जातात. अनेक जण अगदी संकल्प करून नित्यनियमाने अनेक गोष्टी करतात. वास्तुशास्त्रातही घराच्या सुख समृद्धीसाठी अनेक गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत. भारतीय संस्कृती आणि परंपरा यामध्ये तुळशीला अत्यंत पूजनीय आणि पवित्र मानले जाते. असे मानले जाते की दररोज तुळशीची पूजा केल्याने जीवनातील सर्व त्रास दूर होतात, तुळशीचे आशीर्वाद मिळतात. पौराणिक मान्यतेनुसार तुळशीला देवी लक्ष्मीचे रूप आणि भगवान विष्णूचे प्रिय मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार घरात तुळशीचे रोप लावल्याने वातावरण शुद्ध होते आणि सकारात्मक होते. नवीन वर्ष सुरू होण्यास आत्ता काही दिवसच शिल्लक आहेत. 2026 नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तुळशीचे पूजन करणे किंवा तिच्याशी काही संबंधित गोष्टी करणे, उपाय करणे अत्यंत शुभ, पुण्य, फलदायी आणि फायदेशीर मानले जाते. सन 2026 या नववर्षाच्या पहिल्या दिवशी तुळशीशी संबंधित नेमके काय उपाय करावेत ते जाणून घेऊया. यावर्षी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तुळशीला पिवळा धागा बांधावा. कोणत्याही नववर्षाचा पहिला दिवस खूप शुभ मानला जातो, म्हणून या दिवशी तुळशीच्या रोपाला पिवळा धागा बांधावा. असे म्हटले जाते की पिवळा धागा बांधल्याने जीवनातील त्रास दूर होऊ शकतो. धागा बांधताना शक्य असेल तर तुलसी चालीसा म्हणावी. हा उपाय केल्याने देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे आशीर्वाद वर्षभर घरावर आणि घरातील व्यक्तीवर राहू शकतात असे म्हटले जाते. पंचामृत अर्पण करावे. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तुळशीला पंचामृत अर्पण करावे. पंचामृत शक्य नसेल तर दूध आवर्जून अर्पण करावे. हा उपाय करताना तुळशीला समर्पित मंत्राचा जप करा. तसेच इच्छा पूर्ण करण्यासाठी देवी लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूंची प्रार्थना करा. लाल धागा बांधा. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तुळशीच्या रोपाभोवती लाल धागा बांधणे आवश्यक आहे. शास्त्रानुसार तुळशीच्या रोपाभोवती लाल धागा बांधणे खूप महत्त्वाचे मानले जाते. नवीन वर्षाच्या दिवशी सौभाग्याचे वाण पण अर्पण करावे. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तुळशीला सौभाग्य वाण अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. असे मानले जाते की तुळशीला बांगड्या, सिंदूर किंवा सौभाग्याचे इतर वस्तू अर्पण केल्याने वैवाहिक जीवनात प्रेम, सुसंवाद आणि स्थिरता येते. हा उपाय केल्यास वैवाहिक नात्यामधील अडथळे दूर होण्यास मदत मिळू शकते. आणि या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावणे खूप शुभ मानले जाते. असे केल्याने घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते. तुळशीजवळ दिवा लावल्याने कुटुंबात सुख आणि समृद्धी येते असे म्हटले जाते. तुळशीच्या रोपाला धार्मिक, वैज्ञानिक आणि शास्त्रीय दृष्ट्या अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे सांगितले जाते. घरात तुळशीचे रोप ठेवणे वास्तुशास्त्रात खूप फायदेशीर असल्याचे सांगितले आहे. या सर्व कारणामुळे बहुतेक घरामध्ये तुळशीचे रोप असते. भगवान विष्णूंच्या पूजेमध्ये तुळशीची पाने अर्पण केली जातात. भगवान विष्णूंची पूजा तुळशीशिवाय पूर्ण होत नाही. त्यात लक्ष्मी देवीचा वास असतो असे मानले जाते. भरलेली तुळस आपल्या घरात, अंगणात, खिडकीत, गॅलरीत असणे हे भरभराटीचे लक्षण मानले जाते. आजचे हे उपाय तुम्ही नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आवर्जून करा. तुम्हाला शक्य असेल तर नियमित हे उपाय करावे. त्याच्याने खूप अनुभव येतील. अगदी काही जमले नाही तर सकाळी आणि संध्याकाळी तुळशीपाशी दिवा अवश्य लावा आणि लक्ष्मीचे देवीचे नामस्मरण करावे. आणि सर्वात महत्त्वाचे, या दिवशी हे उपाय तुम्ही जितके करणे महत्त्वाचे आहे त्यापेक्षाही या दिवशी सगळ्यांशी प्रेमाने, आनंदाने आणि हसत राहा, हे खूप महत्त्वाचे आहे. आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.